नमस्कार. जय हिंद, जय भारत. माझं नाव आहे आनंद. 25 नोव्हेंबरला आपल्या रामाचं जे मंदिर आहे अयोध्येतलं, तिथे मोदीजींनी भगवा ध्वज मंदिरावर ध्वजारोहण भगव्या आपल्या झेंड्याचं झालं. 30 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये गोरखनाथ टेम्पल हे डिमॉलिश करण्यात आलं. कशासाठी डिमॉलिश करण्यात आलं माहिती आहे? RSS साठी तिथे पार्किंग प्लॉट लागायचा होता. त्यासाठी 1,500 वर्षापूर्वीचं गोरखनाथ टेम्पल हे डिमॉलिश करण्यात आलं. पण हे कोणासाठी डिमॉलिश करण्यात आलं माहिती आहे? ज्यांचं स्वतंत्र लढ्यात मोलाचं योगदान नव्हतं, मोलाचं काडीचं सुद्धा योगदान नव्हतं, ज्यांचं म्हणजे जे इंग्रजांच्या सैन्यात भरती होत होते, ज्यांनी 50 वर्ष आपल्या कार्यालयावर RSSच्या तिरंगा झेंडा फडकवला नाही, जे सतत तिरंग्याचा अपमान करतात, त्यांच्यासाठी 1,500 वर्षापूर्वीचं मंदिर डिमॉलिश करण्यात येते दिल्लीमध्ये. लाजा रे लाजा. आणि मोदीजी काय करतात माहिती आहे? अयोध्येचं ते ध्वजारोहण होताना बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ. असे हात थरथर कापतात. आणि 30 नोव्हेंबरला तर डिमॉलिश केलं तुम्ही टेम्पल 1,500 वर्षापूर्वीच. तवा काय नाही तुमचे हात थरथरले? तवा काय नाही तुम्ही काय म्हणलात? अजून वेळ गेलेली नाही, जागे व्हा. हिंदू हिंदू म्हणून मत देऊ नका. ते बघा, त्यांना विचारा तुम्ही माझ्यासाठी 5 वर्ष काय काम करणार आहात, माझ्यासाठी 5 वर्ष तुम्ही काय देणार आहात, मला 5 वर्ष मला रोजगार कुठनं प्राप्त होईल, मला 5 वर्ष चिकित्सा कुठनं प्राप्त होईल, हे विचारा त्यांना. तुम्ही विचारताय काय विचारताय?